कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि मी त्याशिवाय काम करण्याची सवय केली पाहिजे। नाही आहो, सत्य म्हणाले मी। हो वसुंधरा, तुम्ही किती सहज सांगितलं कंटिन्यू करायला सर। वसुंधरा, तुमच्या कदाचित लक्षात येत नाहीये पण लकी फक्त माझा बिझनेस पार्टनर नाही, माझा चांगला मित्र सुद्धा आहे। पण मला काळजी वाटते त्याची। सॉरी आकाश, मी फक्त तुम्हाला धीर द्यायचा प्रयत्न करत होते। वसुंधरा, आर यू शुअर? नक्की अजून काही नाही? असं काय म्हणताय? अजून काय असणार आहे? असं खरंच काही नाहीये। बघा, मला प्लीज सांगा, असं काही आहे का लकी बद्दल जे तुम्हाला माहिती आणि मला नाही माहिती? अहो, असं काय विचारताय? मला काय माहित असणार आहे? तुम्ही जेव्हा लकीवर फ्रॉड असण्याचे आरोप केले त्याचे पुरावे कुठून मिळाले तुम्हाला? ते मला इंटरनेटवरून मिळाले। पण मला एक गोष्ट कळली की इंटरनेटवरचं सगळंच खरं नसतं। काय काय अरे अरे सावकाश बनी काय काय चाललंय? तेच ना, बघ ना बाबा, मी किती वेळ सांगते यांना चुप बसा तरी पण ही लोक भांडीची थांबतच नाहीयेत। एक सेकंड तुम्ही का भांडताय? हिने माझी बार्बीची पेन्सिल घेतली। नाही बाबा, ती माझी होती, तिची हरवली। नाही, ती माझीच होती, हिने घेतली माझी। ओके एक सेकंड, हे काय कारण आहे का भांडण्यासाठी? हा, ती काय जगातली एकमेव पेन्सिल आहे? नाही, दुसरी पेन्सिल वापरा ना। काय पण ही नेहमी असंच करते, मला नाही बोलायचं याच्याशी। नको बोलूस बाळा। बाळा, असं नाही बोलायचं। हे बघा, मला वाटतं ना तुम्हाला झोप आली आहे त्यामुळे अशी चिडचिड होते। आपण झोपूया। बनी, चला झोपूया, चला। नाही झोपायचं हिच्या बाजूला, मला पण नाही झोपायचं हिच्या बाजूला। एक मिनिट, मी काय म्हणते, जर तुम्हा दोघींच्या मध्ये बनी दादा झोपला तर चालेल ना? डन? ए, पण मी आधीच सांगून ठेवतोय, मला लाथा मारला ना तर मग बघा। चला झोपा पटकन। नाही बाबा, आधी स्टोरी। ओके, मी स्टोरी ऐकून, एक शॉर्ट स्टोरी असेल आणि ती संपली की झोपायचं सगळ्यांनी। ओके। चला झोपा। ओके चला, पण त्याआधी सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे आणि छान इमॅजिन करायचं। चला डोळे बंद करा। एक मोठं सुंदर असं पॅलेस आहे आणि त्या पॅलेस मध्ये 2 क्यूट लिटल प्रिन्सेसेस होत्या। एकीचं नाव होतं चिनू आणि दुसरीचं नाव मनू। पण त्या दोघींना नेहमी एकमेकींशी भांडत असायच्या आणि त्या दोघींचं एक फेवरेट सॉफ्टवेअर होतं, ते त्या दोघींच्या मध्ये असं झोपायचं आणि दोघी त्याला असं छान हक करून झोपायचे। सॉरी आकाश, पण कुटुंबाच्या भल्यासाठी शार्दूलचं लांब राहणं खूप महत्वाचं आहे आणि आता तर मी त्याचा कायमचा बंदोबस्त करणार आहे। मग तो परत कधीच आपल्याला त्रास नाही देणार। भाई बस करा भाई, काहीतरी खाऊन घ्या। हे बघा, तुमच्यासाठी भजी आणली।
अरे एवढी नरम भजी तुझ्या बापाने आणली होती काय? ते येता येता गार झाली, सॉरी. याचा याचा गार आहे. हं? तुझ्या बापाला दे. काय? अजून नाही आलाय? बघ ना, अरे तो जो गायब झालाय तो गायबच आहे. कमाल आहे. नो, इट्स रिअली स्ट्रेंज तर नाही. बर मला एक सांग, तो कुठे जातोय हे काही सांगितलं का त्यांनी? काहीतरी म्हणत होता की बाबांचं गिफ्ट काहीतरी फॉल्टी आहे, ते एक्सचेंज करायला चाललाय. हो पण गेला तो आलाच नाहीये ना, आणि विशेष म्हणजे त्याचा फोनही बंद आहे. मला एक सांग, एक्झॅक्टली किती वाजता गेला तो? आय गेस अराउंड ब्रेकफास्ट टायमिंग. मेक सेन्स, म्हणजे सकाळी ना, कारण तुमच्या घरून तो रानड्यांकडे गेला. म्हणजे वस्तुवाहिनीच्या घरी. पण का? ते नाही माहिती मला. काहीतरी गडबड नक्की आहे, शोधायला पाहिजे. पण मग एक गोष्ट फॉर शुअर आहे, तो गायब झाला ना तेव्हा सगळ्यांना टेन्शन आले, पण वस्तुवाहिनीला सोडून. म्हणजे अगं म्हणजे तुला आठवतंय का, लकी आणि आकाश दादा जेव्हा पार्टनरशिप करणार होते तेव्हाही वसुवाहिनीने केवढा तमाशा केला होता. तेव्हाही ती म्हणत होती की लकी एक नंबरचा फ्रॉड आहे. आय नो तो फ्रॉड आहे, बट स्टील त्यांनी 100% काहीतरी गुगली टाकली. बघ ना, शेवटी तीच तोंडावर पडली. तनया, मागे ना एकदा लकीने मला सांगितलं होतं की त्याला वसुंधरा बरोबर काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मला काय वाटतं ना, म्हणूनच वसुंधराला तो तुमच्या घरात नकोय. पण रानडे सुद्धा माझ्याशी खोटं बोलले की काय आहे, काही कळत नाहीये, काय कनेक्शन असेल लकी आणि वसुंधरा यांचं काहीतरी. काय? नाही नाही, हे कसं शक्य आहे? हॅलो हॅलो मम्मा. तू इकडे काय करते? बस तुला इथला पत्ता कसा मिळाला? असं काय करतोस? तुझ्या अजूनही लक्षात नाही आलं वाटतं. या आधीची वसुंधरा राहिलेच नाहीये. मला सहज सगळं सापडून जात. आता काय हवंय तुला? झालं ना, त्या घराबाहेर काढलास ना मला. आता अजून काय हवंय तुला? जीव आहे माझा. जीव हवंय माझा आता. असं काही नकोय मला. मी तर फक्त मजा बघायला आली. म्हटलं बघूया लकीची काय अवस्था आहे. डोकं वगैरे तर फोडून नाही घेतलं ना त्याने. नाही, कसं आहे, पश्चाताप झाला ना की माणूस असंच करतो. जा तू बस. आता माझ्याशी पण बोलण्याची भीती वाटते तुला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.